अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. माझ्या सर्व ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जावो ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला आणि खूप सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, आता शुक्रवारी 20 मार्च शुक्रवार रोजी आपल्या स्वामी महाराजांचा प्रकट दिवस आहे. मग बऱ्याच ताईंची खूप सारी घाई गडबड आहे, ताईंची दादांची, की हा दिवस नेमका कधी उजळतो असं आपल्याला झालेलं आहे. प्रत्येक स्वामी भक्तांना, प्रत्येक स्वामी सेवेकऱ्यांना की हा शुक्रवारचा दिवस नेमका कधी उजळतो अशी एक आपल्याला आशा लागलेली आहे. एक उत्साह, एक आनंद मनामध्ये आपल्याला भरलेला आहे आणि प्रत्येकाला वाटतं की स्वामीच्या प्रकट दिनादिवशी काय करायचं, स्वामी महाराजांची पूजा कशी करायची, स्वामी महाराजांची सजावट कशी करायची, त्या दिवशी स्वामींसाठी काय बनवायचं, स्वामींच्या आवडतं काय बनवायचं, स्वामींसाठी नैवेद्य काय बनवायचा, अशा सर्वांची घाई गडबड आहे. जणू की एक खूप सारा मोठा सणच आपला आलेला आहे असं प्रत्येकाला वाटत आहे आणि प्रत्येक या तयारीत, स्वामी महाराजांच्या प्रकट दिनाच्या तयारीत प्रत्येक भक्त हा लागलेलाच आहे. मग स्वामी महाराजांच्या प्रकट दिनादिवशी स्वामींना एक अनमोल अशी भेटवस्तू आपल्याला द्यायची आहे. मग ती अनमोल अशी भेटवस्तू कोणती असेल बरं? आता तुम्हाला तर हा विचार पडलेलाच आहे. तर ती अनमोल भेट कोणती आहे तुम्हाला व्हिडिओच्या शेवटला नक्कीच कळेल. तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला सर्व काही माहिती एकदम व्यवस्थित मिळेल. मग तुम्ही कोणतीही सेवा नाही केली तरीही चालेल, फक्त हा एक संकल्प नक्की करा. काहीही मागण्याची गरज पडणार नाही. स्वामी सर्व काही तुम्हाला देतील. ज्याची तुम्ही आशासुद्धा केली नसेल ते सर्व काही तुम्हाला मिळेल. जीवनातील अशक्य गोष्टही शक्य होईल. तर बघा, आता स्वामी महाराजांना आपण काय द्यायचं, स्वामी महाराजांना कोणती भेटवस्तू द्यायची, आता तुमच्या डोक्यामध्ये सर्वात जो प्रश्न पडलाच असेल, नेमकं हे काय नेमकं आहे. तर बघा, ज्यावेळेस आपण स्वामी महाराजांचा प्रकट दिवस, म्हणजे बघा, स्वामी महाराज या दिवशी प्रकट झालेले आहेत. ज्यावेळेस स्वामी महाराज अक्कलकोटमध्ये आले होते, अक्कलकोटमध्ये स्वामी महाराजांनी ज्या वेळेस तिथे प्रकट आले होते स्वामी महाराज, त्यावेळेस स्वामी महाराजांच्या विविध लीला, स्वामी महाराजांचे विविध चमत्कार तेथील सर्व ग्रामस्थांनी, तेथील सर्व लोकांनी पाहिले आणि तेव्हापासूनच त्यांच्या जीवनात एक उजेड आला. त्यांच्या जीवनात एक नवीन आशेची किरण आली आणि त्यांना जे काही स्वामी महाराजांचे चमत्कार आहेत, ज्या काही लीला आहेत, त्यातून त्यांना वेगवेगळे छान असे अनुभव मिळायला लागले. बघा, स्वामी महाराज हे कृपा करायचे, पण ते त्यांच्या बोलण्यातून ही कृपा करायचे. त्यांचे बोलणं असं होतं की ते प्रत्येकाला समजेल असं नव्हतं, पण त्यांच्या प्रत्येक बोलण्यातल्या शब्दातून आपल्या प्रश्नांची उत्तरं त्याच वाक्यामध्ये स्वामी महाराजांकडून मिळायची. इतके आपले स्वामी माऊली होते. तर बघा, अक्कलकोटमध्ये स्वामी महाराजांनी खूप साऱ्या लीला दाखवलेल्या आहेत. हे आपण स्वामी चरित्रामध्ये तर पाहतच असतो. तर बघा, आता आपण स्वामी महाराजांना काहीतरी भेटवस्तू द्यावी, किंवा आता प्रत्येक वेळेस काय करतो आपण, कोणाचा तर वाढदिवस असला तर किती उत्साहाने साजरा करतो बरं, त्यांना काही ना काही भेटवस्तू देतो. मग आपली स्वामी माऊलींचा प्रकट दिवस आहे, आपले स्वामी माऊलींचा वाढदिवसच समजा वाढदिवस आहे, मग आपण काय देणार बरं? बघा, स्वामी माऊली हे ब्रह्मांड नायक आहेत. ते त्यांच्या बोटावर सर्व काही पृथ्वी फिरवतात. हे सगळं काही जग जे आहे ते स्वामी महाराजांच्या एका बोटावर फिरतं. मग आपण काय बरं स्वामी माऊलींना देणार? ते या जगाचे चालक, मालक, करता, करविता सर्व काही स्वामी महाराज आहेत. या ब्रह्मांड नायक आहेत ते. मग आपण त्यांना काहीतरी देऊ, एवढे पण आपण मोठे नाहीत. पण जी स्वामी महाराजांची आवडती वस्तू आहे, जे स्वामी महाराजांना आवडते, ते तर आपण नक्की देऊ शकतो. तर बघा, आता बऱ्याच जणांना असं वाटत असेल की नेमकं स्वामी महाराजांच्या आवडती कोणती वस्तू आहे. तर बघा, तुम्हाला काय करायचं आहे, स्वामी महाराजांच्या प्रकट दिनादिवशी छान अशी तुमच्या घरामध्ये स्वामी माऊलींची पूजा करायची आहे. प्रकट दिन तुम्हाला साजरा करायचा आहे, छान अशी सजावट करायची आहे, स्वामी माऊलींचा आवडता नैवेद्य तुम्हाला करायचा आहे. पण त्या दिवशी तुम्हाला तुमच्या जवळ केंद्र असेल, मठ असेल किंवा स्वामी महाराजांचं मंदिर असेल तर तिथं तुम्हाला आवर्जून जायचं आहे. आणि ताईंनो, जर योगच आला अक्कलकोटला जाण्याचा तर
खूपच दुग्ध शर्करा योगच म्हणा. तर तुम्ही तिथेसुद्धा गेल्यानंतर ही म्हणजे अशा प्रकारे संकल्प करू शकतात. अशा प्रकारे स्वामी महाराजांना प्रार्थना करू शकतात. तुम्हाला केंद्रामध्ये जाताना एक नारळ, खडीसाखर, उदबत्ती, फूल आणि यथाशक्तीनुसार दक्षिणा ₹11 न्या किंवा ₹21 यथाशक्तीनुसार तुमच्या इच्छेनुसार दक्षिणा तुम्हाला घेऊन जायचा आहेच. आणि स्वामी महाराजांना मग तुम्हाला जर काही गोड करून घ्यायचं असेल, बेसनाचे लाडू म्हणा, पेढे म्हणा, तुम्ही स्वामी महाराजांसाठी घेऊन जाऊ शकतात. पण बघा, तुम्हाला स्वामी महाराजांसाठी नारळ, खडीसाखर, उदबत्ती, फूल आणि दक्षिणा हा घेऊन जायचा आहे. आणि स्वामी महाराजांच्या चरणाजवळ, स्वामी महाराजांसमोर तुम्हाला बसायचं आहे. आणि ते नारळ हातात घेऊन तुम्हाला एक संकल्प करायचा आहे. एक स्वामी महाराजांकडे प्रार्थना करायची आहे. बघा, आता 365 दिवस म्हणजे पूर्ण वर्षभर आपण स्वामी महाराजांना काही ना काही स्वामी माऊलींना मागत असतो, की स्वामी माऊली माझी ही इच्छा पूर्ण करा, स्वामी माऊली माझी ती इच्छा पूर्ण करा. पण या दिवशी आपल्याला स्वामी महाराजांकडे मागायचं काय नाही, फक्त स्वामी महाराजांना जे आवडतं ते आपल्याला करायचं आहे. ते कोणते म्हणजे ते काय आहे नेमकं? तर बघा, स्वामी महाराज आपल्या हातात दोन्ही तुम्हाला नारळ ते सर्व काही वस्तू घ्यायच्या आहे. स्वामी महाराजांना फक्त म्हणायचं आहे, स्वामी महाराज आज तुमचा प्रकट दिवस आहे आणि तुमच्या कृपेने, तुमच्या आशीर्वादाने मी जे काही माझ्या जीवनात अशक्य नव्हतं ते सर्व काही शक्य झालेलं आहे. तुमचा कृपा आशीर्वाद, तुमचा मायेचा हात सदैव माझ्या डोक्यावर असाच राहू द्या. तो कधीही हात तुम्ही काढू नका आणि तुमची सावली सदैव माझ्यासोबत असावी. जसं आईला म्हणजे जसं लेकराला आईची गरज असते, वासराला गाईची गरज असते, त्याप्रमाणे स्वामी माऊली मला तुमची गरज आहे, असं स्वामी माऊलींना तुम्हाला म्हणायचं आहे, सांगायचं आहे. बघा, तुमच्या ज्या काही भावना आहेत त्या तुम्हाला व्यक्त करायच्या आहेत. आता मी जी बोलले तेच म्हणावं का तर नाही, तुमच्या ज्या आतून तुमच्या भावना आहेत ना त्या तुम्हाला व्यक्त करायच्या आहेत. स्वामी माऊलींना तुम्हाला सांगायचं आहे. आणि स्वामी माऊली, माझ्या हातून आजपर्यंत काही चुका झाल्या असतील, कुणाचं मन दुखावलं असेल किंवा माझ्या तोंडून कुणा काहीतरी वाईट बोललं गेलं असेल, त्या समोरच्या व्यक्तीचं मन दुखावलेलं असेल, तर स्वामी माऊली मला माफी असावी, मला माफ करा. याच्या पुढून माझ्या तोंडातून चांगले शब्द यावे, इतरांबद्दल चांगल्या भावना याव्या आणि माझ्याकडून जे काही चुकत आहे त्याची योग्य त्या जागेवर मला तुम्ही याची जाणीव करून द्या स्वामी माऊली. आणि बघा, प्रत्येकाला नम्रतेने वागण्याची बुद्धी द्या स्वामी माऊली. आणि स्वामी माऊलींना हे सर्व काही सांगायचं, माझ्यातील जे काही मीपणा आहे, जो काही अहंकार आहे, जो काही द्वेष आहे, जो काही क्रोध आहे, तो सर्व काही स्वामी माऊली नाहीसा करा आणि मला फक्त आणि फक्त तुमच्या सेवेत ठेवा. हे जे काही मोहमाया सर्व जे काही ते याच्यात काहीही मला नको आहे. फक्त स्वामी माऊली माझा संसार, माझी लेकरं बाळं, माझी मिस्टर, माझी फॅमिली आणि तुम्ही स्वामी माऊली, बस माझ्या जीवनात याच्या व्यतिरिक्त मला काहीही नाही मिळालं तरी चालेल, पण स्वामी माऊली तुमचा आशीर्वाद नेहमी माझ्या पाठीशी असावा, असं स्वामी महाराजांना संकल्प करायचा आहे. आणि माझ्याकडून नेहमी प्रत्येकाचं चांगलं व्हावं. कोणाला गरीब कशाची तर कमी असेल ते ती माझ्याकडून पूर्ण करण्याची मला बुद्धी द्या. मला तुमची सेवा करण्याची बुद्धी द्या स्वामी माऊली. जितकी होईल तितकी सेवा माझ्याकडून घडू द्या, असं स्वामी महाराजांना म्हणायचं आहे. आता बघा, पुढची व्यक्ती आपल्याशी कशी वागते, त्याच्यामुळे आपण असं त्यांच्याशी वागतो हे तर आपल्याला माहीत असतं आणि ते स्वामी माऊलींना पण माहीत असतं. पण बघा, आपल्याशी कोणी कसंही वागू द्या, ते सर्व काही तिथे सोडून द्या. आता फक्त आणि फक्त स्वामींसाठी आणि आपल्यासाठी फक्त हा एकच नियम तुम्ही ठेवायचा आहे, हा एकच संकल्प करायचा आहे. नेहमी प्रत्येकाशी नम्रतेने वागायचं, चांगलं वागायचं, आनंदी राहायचं, खुश राहायचं आणि स्वामींच्या मार्गावर चालायचं आणि स्वामींच्या विचारावर चालायचं, बस एवढं. अशी तुम्हाला स्वामी समोर बसून संकल्प करायचा आहे आणि प्रार्थना करायची आहे. बघा, स्वामी माऊलींना आपण काय गिफ्ट देणार, स्वामी माऊलींना आपण काय भेटवस्तू देणार बरं? स्वामी माऊलींना आपल्या भक्ताकडून काहीही मौल्यवान वस्तूंची भेटवस्तू द्यावी असं त्यांना वाटत नाही. बघा, स्वामी माऊली कोणत्या दागिन्याची, सोन्याची, मोत्याची, हिऱ्याचे, पैशाचे स्वामी माऊली
म्हणजे भेटावं भक्तांकडून असं स्वामी माऊलींना कधीही वाटलं नाही आणि वाटतही नाही. ज्यावेळेस स्वामी माऊली अक्कलकोटमध्ये होते, म्हणजे आहेत स्वामी माऊली, पण ज्यावेळेस स्वामी महाराजांकडे राजे महाराजे दर्शनासाठी यायचे, ते खूप सारे दागिने घालून यायचे. पण स्वामी माऊली त्या व्यक्तीला कधीच दर्शन द्यायचे नाही. स्वामी माऊली तिथून उठून जायचे रागाने, तडाक्याने. का तर स्वामी महाराज म्हणायचे, "तू माझ्या दर्शनासाठी आलास, की मला तुझ्या हे दागिने, मौल्यवान वस्तू, हा तुझा अहंकार हे दाखवण्यासाठी आलाच का?" म्हणून स्वामी माऊली तिथून निघून जायचे. कारण स्वामी माऊलींना तुमचे दागिने, सोनं, नाणं, पैसा किती आहे याची गरज नाही. याला स्वामी महाराज महत्त्व देत नाहीत. तुम्ही किती अंतःकरणातून सेवा करतात, किती मनातून सेवा करतात, स्वामी माऊली याला महत्त्व देत असतात. त्याच्यामुळे स्वामी माऊलींना तुम्हाला ही भेटवस्तू द्यायची आहे. तुमच्यातील अहंकार, मोह, माया, क्रोध, मत्सर, मीपणा हे सर्व काही तुम्हाला नाहीसं करून स्वामीमय तुमचं पूर्ण शरीर करायचं आहे. आनंदमय तुम्हाला पूर्ण शरीर करायचं आहे आणि एकदम प्रेमळ, मायाळू आणि एकदम शांत हे तुम्हाला मन करायचं आहे आणि स्वामी महाराजांची सेवा करायची आहे. आणि सर्वात मौल्यवान भेटवस्तू म्हणजे तुम्हाला स्वामी महाराजांची दुसरी कोणतीही सेवा नका करणं नाही होणं तुम्हाला. फक्त स्वामी माऊलीची निदान एक माळ जप तरी तुम्ही आवर्जून करा. 3 म्हणजे पहिला, दुसरा अध्याय, स्वामी चरित्राचे 3 अध्याय, 1 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप आणि 1 वेळेस तारक मंत्र, ही सेवा करण्याची मला स्वामी महाराज बुद्धी द्या. आणि ही सेवा मी आजपासून दररोज नित्यनेमाने ही सेवा करीन स्वामी माऊली. बघा, आपल्यासाठी आपण खूप संकल्पयुक्त सेवा करतो, पण ती संकल्पयुक्त सेवा आपण आपल्यासाठीच करतो. स्वामी माऊली ही सेवा दररोज माझ्या हातून घडो, माझ्याकडून ही सेवा दररोज व्हावी आणि ही सेवा मी दररोज करणार म्हणजे करणारच, असे स्वामी माऊलींना तुम्हाला प्रार्थना करायची आहे. आणि हीच खरी स्वामी माऊलींची मौल्यवान भेटवस्तू आहे. कारण स्वामी माऊली कोणत्याही दुसऱ्या भेटवस्तूला मानत नाहीत. स्वामी महाराजांना फक्त भक्तांची भक्ती प्रिय आहे. भक्तांची मनातून केलेली श्रद्धा, सेवा प्रिय आहे. याच्या व्यतिरिक्त स्वामी माऊली आपल्याकडून काहीही घेत नाहीत. माऊलींना तुम्ही काय स्वामी महाराजांना देताय, तुम्ही स्वामी महाराजांना काय आणतायत, याच्याशी स्वामी महाराजांचं काहीही घेणं देणं नसतं. फक्त प्रत्येक येणारा भक्त हा किती अंतःकरणेतून स्वामी महाराजांना आदरतेने हाक मारतो, किती अंतःकरणातून स्वामी महाराजांची सेवा करतो आणि प्रत्येक स्वामी महाराजांच्या विचारावर किती योग्य त्या विचारावर स्वामी महाराजांच्या चालतो, हे स्वामी महाराजांना सर्वात प्रिय गोष्ट आणि आवडती आहे. तर ताईंनो आणि दादांनो, स्वामी महाराजांच्या प्रकट दिना दिवशी आवर्जून तुम्ही केंद्रामध्ये, मठामध्ये, मंदिरात जा. कारण मंदिरात जितकी पॉझिटिव्हिटी असते, जितकी प्रसन्नता असते, जितका आनंद आणि शांती असते, तितकी आपल्या घरामध्ये नसते. पण आता आपल्या घरामध्ये बी स्वामींची आपण सेवा करत असतो, पाठ करत असतो. आपल्या घरातही तितकी प्रसन्न आनंद असते. पण बघा, केंद्रामध्ये विविध पारायण चालू असतात, सदैव आरत्या चालू असतात, सदैव नामस्मरण चालू असतं. त्याच्यामुळे तिथली जी काही पॉझिटिव्हिटी असते, तिथली जी काही उत्साह, आनंद असतो, तो काही वेगळाच असतो. त्याच्यामुळे तिथं जाऊन तुम्ही अशा प्रकारे स्वामी महाराजांना प्रार्थना करा, संकल्प करा आणि स्वामी महाराजांना सर्वात आवडती भेटवस्तू म्हणजे तुमची भक्ती, ती स्वामी महाराजांना मी आजपासून करणार आहे हे सांगा. तर अशा प्रकारे तुम्ही स्वामी महाराजांच्या प्रकट दिना दिवशी अशा प्रकारे स्वामी महाराजांना ही भेटवस्तू आवर्जून द्या. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आवडला असेल तर एक लाईक नक्की जरूर करा. भेटू पुन्हा अशा नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत माझ्या सर्व ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ.